महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात प्रतिकूल परिस्थितीत देखील सर्व धर्मियांना एकत्रित करून त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय तत्वाची शिकवण दिली। त्या काळातील अनुभव मंटप म्हणजे सद्यस्थितीतील संसदच होय। महात्मा बसवेश्वरांनी विवेकी तर्कांनी वचनं बनवली। ही वचनं म्हणजे जीवनाचा सार आहेत असं शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक बी.एम. हिरडेकर यांनी सांगितलं। दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात बसव केंद्र आयोजित मासिक अनुभव मंटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। कोल्हापुरातील लिंगायत समाजाच्या बसव केंद्राच्या वतीनं महिन्याच्या पहिल्या रविवारी मासिक अनुभव मंटप कार्यक्रमाअंतर्गत बसव विचारांवर व्याख्यानाचं आयोजन केलं जातं। या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक बी.एम. हिरडेकर यांचं व्याख्यान पार पडलं। सुरुवातीला यश आंबोळे यांनी या उपक्रमामागची पार्श्वभूमी विशद केली। महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात विविध समाजाची मोट बांधली, तसंच त्यांना अनुभव मंटपाच्या माध्यमातून विचार स्वातंत्र्य देण्याचं काम केलं। या मंटपात विविध विषयांवर चर्चा व्हायची, त्यामध्ये सर्व जाती धर्माचे पुरुष आणि महिला सहभागी व्हायचे। विचार मांडून त्यावर चर्चा घडवून जे सर्व मान्य आहे ते तत्व घेऊन पुढे जाण्याची भूमिका बसवांनांची होती। सामाजिक न्याय, समता आणि बंधुता ही तत्व त्यांनी 12व्या शतकात समाजाला दिली। श्रमसंस्कृतीला त्यांनी बळ दिलं असं बी.एम. हिरडेकर यांनी सांगितलं। दरम्यान वीरशैव बँकेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाडी यांच्यासह नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला। यावेळी राजशेखर तंबाखे, विलास आंबोळे, सरलाताई पाटील, महालिंग पाटील, अमरदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।